चला तर मंडळी, दिवाळी स्पेशल अगदी खमंग खुसखुशीत काटेरी अजिबात तेलकट न होणारी बिना भाजणीची चकली बनवूया। ही बिना भाजणीची चकली अगदी अर्ध्या ते पाऊण तासात बनवून तयार होते। आतमधून तर अगदी पोकळ होते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 1 वाटी पोहे, अर्धी वाटी फुटाणे म्हणजे भाजकी डाळ घेतलेली आहे। हे दोन्ही जिन्नस मिक्सरला फिरवून याची पिठी बनवून घ्यायची। डाळ आणि पोह्याच्या पिठीमध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं व यामध्ये आता पाव वाटी तेल कडकडीत गरम करून घालायचं। सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं व नंतर हाताने संपूर्ण पिठाला हे तेल लावून घ्यायचं। संपूर्ण पिठाला हाताने तेल चोळून घेतल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले घालायचे। सुरुवातीला अगदी पाव चमचा हळद घालायची, आवडीनुसार लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, त्याचबरोबर 1 छोटा चमचा धने पावडर, चिमूटभर हिंग व अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा। 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे। हे कोरडे जिन्नस सुरुवातीला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व त्यामध्ये कडकडीत गरम करून पाणी घालायचं व चमच्याने मिक्स करून घ्यायचं। पाणी घालून मिक्स केल्यानंतर हे पीठ 10 ते 15 मिनिट संपूर्ण एकत्र करून वाफण्यासाठी ठेवायचं म्हणजे ते छान भिजलं जातं। आता या बिना भाजणीच्या चकलीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता। 15 मिनिट पीठ भिजवून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं। सुरुवातीला जेवढ्या चकल्या पाडायच्या आहेत तेवढं पीठ परत एकदा मळून त्याचा लांबट असा गोळा बनवून घ्यायचा व सोऱ्यामध्ये भरल्यानंतर प्लेटवर अशा चकल्या पाडून घ्यायच्या। प्लेटवर चकल्या पाडून घेतल्यामुळे एकतर त्या एकसारख्या होतात आणि तेलात सोडायला सोप्या होतात, म्हणून या अशा प्लेट्सवर चकल्या पाडून घ्यायच्या। इथे माझ्या सर्व चकल्या पाडून झालेल्या आहेत। एकाच वेळी जास्त चकल्या पाडायचे नाहीत, 6 ते 7 चकल्या पाडून ठेवायच्या। तेल मध्यम गरम आहे व गॅसची फ्लेमही मीडियम आहे। मीडियम गॅसवरच या चकल्या तळून घ्यायच्या। झाऱ्याला थोड्याशा कडक जाणवायला लागल्या की मग याला आलटून पालटून संपूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या। या चकल्या तळतेवेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही, त्यामुळे चकल्या खूप जास्त तेल पितात आणि खूप जास्त हाय स्पीडवरही तळायचं नाही, त्यामुळे त्या वर तर छान तळल्या जातात पण आतमध्ये कच्च्या राहतात। इथे माझ्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत। एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। आवाजावरून तुम्हाला कळत असेल की या चकल्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत, अजिबात तेलकट होत नाहीत। खायलाही या चकल्या सेम भाजणीच्या चकल्यासारख्याच लागतात, काहीच फरक जाणवत नाही। जर तुमच्याकडे ही वेळ नसेल व चकली बनवायची असेल तर या पद्धतीने चकली नक्की बनवा। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। बाय बाय।